ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी आणि आमदार प्रसाद लाड थेट मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंशी ते सोमय्यांबद्दल चर्चा करतील। या जागेबद्दल अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघं मिळूनच घेणार आहेत। जर किरीट सोमय्यांनाच उमेदवारी द्यायची ठरलं तर उद्धव ठाकरे स्थानिक कार्यकर्त्यांची समजूत कशी काढतात हे पाहावं लागेल। तसंच जर सोमय्यांना उमेदवारी मिळाली नाही तर मुख्यमंत्री हे सगळं कसं हाताळतात हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि याच बातमीवर आपण भाजप आणि शिवसेना या दोघांच्या गोटामध्ये काय चाललंय ते जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण जाऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णींकडे आणि मग उदयकडे येऊया। विवेक, हे तर खरं आहे की शिवसेनेचा उघड पूर्णपणे विरोध आहे किरीट सोमय्यांना, पण भाजपची भूमिका नेमकी काय आहे? किरीट सोमय्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी काही चिन्ह आहेत का? भाजप खरं तर या सगळ्या प्रकरणात आस्ते कदम भूमिका घेते आहे, कारण सामान्य शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांना विरोध आतापर्यंत अनेक वेळा उघड झालेला आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला माहिती की जर युतीमधला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो शिवसेनेच्या समन्वयाने घेतला पाहिजे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे आपापसात चर्चा करतील आणि या संदर्भातला निर्णय घेतील अशी आपल्याला माहिती मिळते। खरं तर किरीट सोमय्या यांना जो विरोध होत आहे त्याच पार्श्वभूमीवर अनेक भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार हे आता शिवसेनेच्या देखील संपर्कात आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। गेल्याच आठवड्यात प्रवीण छडा यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला होता। ते देखील ईशान्य मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत। त्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती। त्याचबरोबर शिवसेनेचे नगरसेवक पराग शहा हे देखील शिवसेनेच्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पराग शहा हे देखील शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि आज आपण पाहिलं तर प्रसाद लाड हे देखील आज उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते। त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून खरं तर शिवसैनिकांची जी भूमिका आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण अंतिम निर्णय हे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख जे आहेत ते घेतील आणि त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करतील आणि त्यातून काही अंतिम तोडगा निघेल असं दिसतंय। त्यात मात्र मनोज कोटक असेल किंवा पियुष गोयल जे रेल्वे मंत्री आहेत त्यांची देखील नावं आता पुढे येत आहेत, पण अंतिम फैसला मात्र अजून व्हायचा आहे। शिवसेनेचा विरोध कमी व्हावा याचीच खरं तर भाजप प्रतीक्षा करते आणि त्याच्यानंतरच भारतीय जनता पक्षाचा ईशान्य मुंबईतला जो उमेदवार असेल तो ठरेल। बरोबर विवेक, खरं आहे भाजपमध्ये अजूनही तू जसं म्हणतोयस तसं आस्ते कदम धोरण भाजपचं आहे। यानंतर आपण उदय जाधवकडे जाऊया। शिवसेनेच्या गोटात नेमकं काय चाललंय तेही बघूया। उदय, मुख्यमंत्र्यांचे मध्यस्थ म्हणून विश्वासू सहकारी प्रसाद लाड हे मातोश्रीवर गेले, त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असणार, पण शिवसेना कुठेही मानायला तयार नाही असंच दिसतंय। यामधून काही तोडगा निघण्याची चिन्ह आहेत का? मुंबई लोकसभा मतदारसंघामधल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी देखील नारा दिलेला आहे, एकच स्पिरिट नो किरीट। हा जो नारा आहे तो किरीट सोमय्या यांना नक्कीच भोवणार असं दिसतं आहे, कारण या नाऱ्यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे। कोकण विभागाचे समन्वयक जे आहेत प्रसाद लाड हे थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी सगळं ईशान्य मुंबईमध्ये जे काही वादविवाद आहेत पक्षांतर्गत महायुतीमध्ये त्या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमधून कोणताही तोडगा निघत नाही, कारण शिवसैनिक मागे हटायची तयारी दिसत नाही। त्याचमुळे आज विक्रोळी विधानसभेचे जे आमदार आहेत शिवसेनेचे सुनील राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचं सांगितलं। अपक्ष तर अपक्ष, पण किरीट सोमय्या यांना जर उमेदवारी दिली भाजपने तर आम्ही नक्कीच अपक्ष उमेदवारीकडनं जाहीर करू। त्यामुळे किरीट सोमय्या हे विजयी होणार नाही अशी तजवीज जी आहे ती इथे शिवसेनेने करून ठेवलेली आहे। याची गंभीर दखल जी आहे ती भाजपने देखील घेतली आहे। त्यामुळे भाजपने त्यांच्या पार्लमेंटरी बोर्ड जे आहे दिल्लीचं त्यांना स्पष्टपणे किरीट सोमय्या यांचे जे प्रथम पसंतीचं नाव दिलेलं, मात्र दुसऱ्या पसंतीचं नाव जेव्हा दिल्लीश्वरांनी मागितलं त्यावेळेला त्यांनी मनोज कोटक यांचं नाव दिलेलं आहे। त्यामुळे जर किरीट सोमय्या यांची जर उमेदवारी नाकारली गेली तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार मनोज कोटक जे आहेत हे असू शकतील। मनोज कोटक हे सध्या मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक आहेत आणि ते सर्व भाजपच्या नगरसेवकांचे गटनेते देखील आहेत। त्यामुळे मनोज कोटक हे तुल्यबळ स्पर्धक जे आहेत किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे राहिलेले आहेत। बरोबर उदय, नेमकं काय होतंय ते पाहावं लागेल। धन्यवाद विवेक आणि धन्यवाद उदय। आपण पाहिलं की ईशान्य मुंबईची जागा भाजप शिवसेनेला जिंकायचीच आहे आणि जर भाजप शिवसेनेमध्ये इतके मतभेद असतील तर उमेदवार बदलावा का या पर्यायावरही विचार होतोय।